श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण करो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे 2025 मध्ये आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक जण कॅलेंडर आणत असतं आणि प्रत्येक जणाने आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणायलाच पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये संपूर्ण तिथी वार नक्षत्र सगळे दिलेले असतात आणि कॅलेंडर आपल्या घरामध्ये असणं हे खूप शुभ मानले गेलेलं आहे। पण कॅलेंडर आपल्याला कोणत्या दिशेला लावणं अत्यंत शुभ आहे आणि आपल्या प्रगती आर्थिक बाजू आर्थिक प्रगती आपल्या म्हणजे प्रगती होण्यासाठी घरातल्या लोकांची आपल्या प्रगती होण्यासाठी घरामध्ये जे अडथळे निर्माण होतात त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या दिशेला कॅलेंडर लावणं अत्यंत शुभ आहे आणि त्या कॅलेंडरवर आपल्याला कोणते 2 शब्द लिहायचे आहे ज्याच्याने वर्षभर आपल्या घरामध्ये भरभराटी राहील। तर त्याच्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे। बघा, प्रत्येक जणाला वाटत असतं आपल्या घरामध्ये खूप प्रगती व्हावी। आपण नवीन वर्षामध्ये आपण देवाची प्रार्थना करतो, देवाच्या मंदिरात जातो। बघा, नवीन वर्ष चालू झालं की आपण देवा कोणी बघा फिरायला जात असतं, देवांच्या इथं जात असतं दर्शनाला, की का तर आपला जे आयुष्य आहे वर्षभर खूप सुख समाधीने जावं, आपली प्रगती व्हावी, आपल्या घरातल्या लोकांची व्हावी, आपल्या घरात कसल्याच प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नये म्हणून देवाच्या दर्शनाला जातो। पण आपण आपल्या घरामध्ये जे कॅलेंडर आणतो, जे आपण रोज 24 तास 12ही महिने बघत असतो, त्या कॅलेंडरला आपण योग्य दिशेला लावतो का हे मात्र बघत नाही। वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये जे कॅलेंडर असतं ते सुद्धा ते कॅलेंडर सुद्धा आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतं, आपली प्रगती करतं आणि ते कुठल्या दिशेला लावणे हे शुभ आहे हे सुद्धा सांगतं। त्याच्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे सांगणार आहे आज। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कॅलेंडर नवं आणणार असणार तर कधी पण कॅलेंडर कसं आणावं तर ते कॅलेंडरवर लक्ष्मीचा फोटो असावा, साईबाबांचा फोटो असावा, हिंसक प्राण्यांचा वगैरे अशा फोटोंचा नाही आणायचा, किंवा युद्ध होत आहे असे युद्धातले फोटो सुद्धा म्हणजे कॅलेंडर नाही आणायचं। कॅलेंडर कधी पण देवीचे फोटो असतात, भाग्योदय आहे, काल निर्णय आहे, परत महालक्ष्मी आहे, अशातले आपल्याला कॅलेंडर आणायचं आहे। आपण असं कुठलं पण कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावायचं नाही। आणि दुसरं म्हणजे आपण कधी पण कॅलेंडर नवं आणतो, बरोबर। आता दर वर्षाला आपण नवीन कॅलेंडर आणत असतो आणि मागच्या वर्षाचं आता ह्या वर्षाचं 2024चं जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर आपण तसंच राहू देतो आणि त्याच्यावरच आपलं नवीन कॅलेंडर लावतो। असं नाही करायचं, कारण की का तर ते गेलेलं वर्ष आहे आणि गेलेल्या वर्षाच्या ज्या नकारात्मक शक्ती आहे, आपल्यासोबत घडलेले वाईट दिवस आहे, काही दुःखाचे क्षण आहे, काही कारणास्तव आपल्याला ते दिवस चांगले गेलेले नाही, ते संपूर्ण नकारात्मक शक्ती आहे ते कॅलेंडरमध्ये आपण लिहून ठेवतो। तर ते आपल्याला मागच्या वर्षाचं जे कॅलेंडर आहे ते कधीच आपल्या नव्या कॅलेंडरच्या खाली लावायचं नाही। ते कॅलेंडर कधी तरी रद्दीमध्ये टाकून द्या तुम्ही, नाही तर भंगारवाल्याला देऊन टाका, पण ते कॅलेंडर आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवायचं नाही। आता दुसरं म्हणजे आता आपल्याला कॅलेंडर कुठल्या साईडला लावायचं आहे। आता आपल्या 4 दिशा असतात, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर। तर ह्या 4 दिशांमध्ये जी शुभ दिशा आहे ती उत्तर दिशा आहे। पण आपल्याला मी अगोदर तुम्हाला सांगते, कॅलेंडर कधीही लावताना आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडर कधीच लावायचं नाही, कारण की दक्षिण दिशेकडे कधी तोंड करून आपण कॅलेंडर लावलं तर नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करते, कारण की आपलं सारखं जे तोंड असतं ते दक्षिणकडे जातं आणि दक्षिणकडे तोंड गेलेलं बिलकुल चांगलं नाही, कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे। त्यामुळे त्या दिशेतून नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करत असते आपल्या घरामध्ये। त्यामुळे आपल्याला जे दक्षिण दिशा आहे त्या दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही, ते शुभ नाही सांगितलं वास्तुशास्त्राप्रमाणे, कारण की दक्षिण दिशेला लावल्याने नकारात्मक शक्ती तर वाढते, पण आपल्या घरातले जी लोक आहे त्यांची प्रगती खुटते, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात, काहीतरी अडथळे येतातच। बघा, तुम्ही भले तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही 1 महिना लावून बघा, तुम्हाला खूपच म्हणजे असा खूप वाईट असा अनुभव येईल दक्षिण दिशेकडे जर आपण कॅलेंडर। त्यामुळे आपल्याला कधी पण दक्षिण दिशेच्या भिंतीला कॅलेंडर तुम्ही लावू नका, कारण की दक्षिण दिशेला लावलेलं कॅलेंडर शुभ सांगितलेलं नाही। आणि त्याच्यातलं आता दुसरं सांगणार आहे, दुसरी दिशा जी आहे ती पूर्व दिशेला जर आपण कॅलेंडर लावलं तर बघा, पूर्व दिशा ही सूर्यदेवाची असते, कारण की तिकडनं सूर्य भगवान म्हणजे सूर्यनारायण हे उगवतात। त्यामुळे सूर्यदेवाला आणि सूर्याची किरण त्या पूर्व दिशेच्या साईडने येत असतात। त्यामुळे त्या दिशेला जर आपण आपलं कॅलेंडर लावलं ते सुद्धा अत्यंत शुभ सांगितलेलं आहे, कारण की त्या दिशेने पण लावलं तर आपल्या
आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते, आपल्या घरामध्ये जे अडथळे निर्माण होतात ते होत नाही, प्रगतीच्या शिरावर आपण चढत असतो। त्यामुळे जी पूर्व दिशा आहे ती सुद्धा अत्यंत उत्तम सांगितलेली आहे। आणि जी आता तुम्हाला सांगते, कॅलेंडर आपल्या घरामध्ये तुम्ही कुठं लावायचं, तर घरामध्ये तुम्ही पूर्व दिशेला लावू शकतात। उत्तर दिशेला जर कॅलेंडर लावलं तर उत्तर दिशा ही खूप शुभ सांगितलेली आहे, कारण की उत्तर दिशेला जर आपण कॅलेंडर लावलं तर आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते, आपल्या म्हणजे प्रगती होते, व्यवसायामध्ये प्रगती होते। ज्यांचं काही बुटीक असेल, छोटंसं पार्लर असेल, बुटीक असेल, काहीतरी छोटा मोठा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालतो जर आपण उत्तर दिशेच्या भिंतीला जर कॅलेंडर लावलं तर। कारण की उत्तर दिशेची जी भिंत आहे ती खूप शुभ मानली गेलेली आहे। उत्तर दिशेची उत्तर दिशा जी आहे ती कुबेर देवाची आहे। त्यामुळे उत्तर दिशेला जर आपण आपल्या घरातलं कॅलेंडर लावलं तर ते खूप चांगलं सांगितलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे। आणि दुसरं म्हणजे बघा, जी पश्चिम दिशेतली भिंत आहे, आता पश्चिम दिशा म्हटली तर पूर्वच्या समोरची दिशा म्हणजे पश्चिम दिशा। पश्चिम दिशेच्या भिंतीला जर आपण आपल्या घरातलं जे कॅलेंडर लावलं तर आपल्या घरामध्ये आर्थिक जे प्रश्न असतात ते सुटतात, लक्ष्मी माता स्थिर राहते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची आवक येते आणि आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते, व्यवसायामध्ये, प्रगतीमध्ये, यशामध्ये म्हणजे शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होत चालते, ते कधीच मागे राहत नाही। त्यामुळे पश्चिम दिशा आहे ती सुद्धा खूप शुभ सांगितलेली आहे। तर ह्या ज्या 3 दिशा आहेत तर ह्या 3 दिशेला आपल्याला आपल्या घरातलं कॅलेंडर लावायचं आहे। जे नवीन वर्षातलं कॅलेंडर आहे ते आपल्याला लावायचं आहे। तर पश्चिम दिशेला अशा प्रकारे आपण कॅलेंडर लावू शकता, उत्तर दिशेला लावू शकतात, नंतर पूर्व दिशेला सुद्धा लावू शकतात। फक्त कॅलेंडर आपल्याला दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचं नाही, हे शुभ सांगितलेलं नाही। आणि बघा, अजून परत सांगते, आपल्या घरातला जो मेन डोर आहे म्हणजे आपला डोर आहे, आता तुमच्या घरामध्ये तुमचे किचन मध्ये असेल डोर किंवा तुमचे बेडरूम मध्ये असेल, दुसऱ्या बेडरूम मध्ये डोर असेल, आपण काय करतो, सहजच ते कॅलेंडर आपण भिंतीच्या मागे लावतो, म्हणजे दरवाजाच्या मागच्या साईडला लावतो। तो सुद्धा लावणं शुभ सांगितलेलं नाही, कारण की दरवाजाच्या मागच्या साईडला खूप प्रमाणात नकारात्मक शक्ती असते आणि आपण तिथंच कपडे लावतो, तिथंच कॅलेंडर असतं, तर ते कॅलेंडर आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतं। त्यामुळे आपल्याला आपल्या दरवाजाच्या मागच्या साईडला सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही, दरवाजाच्या वरच्या साईडला सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही। तुमचं जे आपलं त्याला हे काय म्हणतात, आपलं हे असतं बघा, दरवाजा असतो, दरवाजाच्या वरच्या साईडला छोटीशी जागा असते, तिथं सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही, कोपऱ्यामध्ये सुद्धा लावायचं नाही। व्यवस्थित कॅलेंडर लावा, कारण की कॅलेंडर सुद्धा आपलं वास्तू सांगत असतं, आपल्या घरातल्या लोकांची प्रगती सांगत असतं। त्यामुळे आपल्याला जे कॅलेंडर आहे ते आपल्याला योग्य दिशेला जर लावलं तर ते प्रगतीच करतं। बघा, ज्या ठिकाणी कॅलेंडर लावलेलं असतं आणि ते कॅलेंडर आपोआप उडतं, बघा हवा थोडीशी पण आली आणि ते कॅलेंडर जर उडायला लागलं तर असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या ठिकाणी असं कॅलेंडर उडतं तर त्या घरातल्या लोकांची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होते, प्रगती होत चालते असं म्हटलं गेलेलं आहे। जर थोडंसं पण आपलं कॅलेंडर रोज त्याचं हवेने असं उडत असेल तर ते खूप शुभ सांगितलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण कॅलेंडर आणतो तर ते कॅलेंडरवर आपल्याला काय करायचं, आपलं जे आयुष्य आहे, जे वर्ष आहे ते खूप सुख समृद्धीने भरभराटीने जावं, याच्यासाठी आपल्याला त्या कॅलेंडरवर 2 शब्द लिहायचे आहे। ते 2 शब्द म्हणजे आपल्या जी कुलदेवी आहे, आता तुमची कुलदेवी कुठली पण असेल, महालक्ष्मी असेल किंवा चामुंडा माता असेल, जी काही तुमची कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचं जे 2 शब्द आहे म्हणजे मंत्र आहे ते आपल्याला आपल्या कॅलेंडरच्या वरच्या साईडला लिहायचे आहे। कारण की आपण ज्या वेळेस पण ते कॅलेंडर बघणार त्यावेळेस आपल्याला आपल्या देवीचा मंत्र आपण सहजच असं काही बघितलं की आपल्या मनामध्ये तो मंत्र आपण बोलायला लागतो। तशाच प्रकारे नामस्मरण सुद्धा होईल आणि कॅलेंडरवर लिहिलेलं असल्यानं आपली प्रगती सुद्धा भरपूर चांगल्या प्रकारे होते। असा भरपूर जणांचा अनुभव आहे, माझा स्वतःचा आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हे 2 शब्द तुमचे कुलदेवीचा जो मंत्र असेल तो मंत्र लिहायचा आहे। नाही तुम्हाला मंत्र माहित तर 99 मंत्र सुद्धा लिहू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, चामुंडा माताचा, कारण की जी आपली कुलाची देवी आहे तिचा मंत्र हाच आहे।
जर दुसरा पण असेल, कारण की कुठल्या पण देवीचा जर तुम्हाला मंत्र माहित नसेल तर 99 मंत्र सुद्धा तुम्ही लिहू शकता। हा मंत्र सुद्धा खूप शुभ आहे, बघा करून बघा, याच्याने सुद्धा खूप चांगला अनुभव येतो। प्रत्येक महिन्याचं ज्यावेळेस आपण कॅलेंडर, आता फर्स्ट महिन्याचं म्हणजे आता जानेवारी महिना चालू आहे तर वरती देवीचा मंत्र लिहायचा। देवीचा मंत्र लिहून झाल्यानंतर आपण सहजच कॅलेंडरमध्ये काही बघायला गेलो, तिथी बघायला, वार बघायला, काहीतरी आता काही वार आहे, काही तिथी आहे किंवा काहीतरी व्रत आहे तर आपण बघायला जातो, सहज रोजच बघत असतो। तर त्यावेळेस आपण सहज आपल्या देवीच्या मंत्राकडे लक्ष जातं, आपण सहज आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत असतो, म्हणजे नामस्मरण आपल्या मुखातून रोज होत चालतं। त्यामुळे ते खूप शुभ आहे। ते म्हणजे काय होतं, त्याच्याने सकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करते, कारण की आपल्याने असं आपण रोज जर देवीचं नामस्मरण होत नसेल तर ते कॅलेंडरकडे बघून आपण आपल्या नामस्मरण होत चालतं। हे सुद्धा खूप चांगलं आहे, खूप शुभ आहे। त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी त्याच्यावर लिहा। हा जो एक मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा मंत्र लिहा, बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। आणि कसं असतं, आपल्याने तेवढंच नामस्मरण सुद्धा होईल। आणि जे मागच्या वर्षाचे कॅलेंडर आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे, फेकून नाही द्यायचं, कचऱ्यामध्ये म्हणजे तुम्हाला रद्दीमध्ये टाकून द्यायचं आहे, रद्दीवाल्याला देऊन टाकायचं आहे। पण ते आपलं नवं जे कॅलेंडर घेतलेलं आहे ते नवं कॅलेंडरच लावा, त्याच्या खाली जुनं कॅलेंडर लावू नका, नाहीतर नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करेल। आणि ह्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे आहेत, त्यामुळे ह्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचं आहे, कारण की आपण सगळं बघत असतो। तर ह्या गोष्टी सुद्धा नक्की बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ। झालेली जी प्रार्थना आहे मी स्वामीचरणी रुजू करते आणि तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सगळ्यांना नववर्ष खूप आनंदाचं, भरभराटीचं जावो, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।